सुपर फूड असणाऱ्या या शेवग्याच्या शेंगाची तुम्ही सूप पिला असेल, पराठा बनवला असेल, अजून भज्जी खाल्ली असेल, अजून काय काय खाल्लं असेल, पण एकदा हा आपला गावरान झणझणीत रस्सा नक्की बनवा. शेवग्याच्या शेंगा कट करून शिरा काढून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी अगोदर पहिल्यांदा शेंगा शिजवून घेतल्या. तर एक वाटण बनवायचं आहे आपल्याला. तर आलं, लसूण आणि कोथिंबिरीची देठ असतात, तर त्याचं मी वाटण खलबत्त्यातच वाटते. तुम्ही हवं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता. तर इथे मी एक टोमॅटो कट करून घेते, फक्त टोमॅटो टाकते. कांदा हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. तर एक कढई घेते, कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, जिरी मोहरी टाकायची, आलं लसणाची पेस्ट टाकायची, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि आपला टोमॅटो टाकायचा आणि मटार हे टाकते. मटार ऑप्शनल आहे, तर थोडीशी वेगळी पद्धत म्हणून मी याच्यामध्ये मटार ॲड केलं आहे. तर मटार आणि टोमॅटो हे सोबत शिजून निघतात. तर पाणी असतं भरपूर टोमॅटोला, तर झाकण ठेवायचं आणि छान असं वाफवून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला हवे ते बेसिक मसाले टाकायचे. ते आमच्याकडे मिळणारा काळा मसाला टाकते मी स्पेशल, आणि बाकीचे थोडे बहुत मसाले टाकते आणि आपल्या शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा याच्यामध्ये ॲड करते. हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकू शकता. इथे मी डाळवं आणि शेंगदाण्याचं कूट वापरते. याच्याने आपली छान भाजी दाट होते. मस्त एक दणकून उकळी आणायची. शेंगा आपण अगोदर उकडून घेतल्यात, त्यामुळे काही शिजवत बसायची गरज नाही आहे. तर भरपूर कोथिंबीर टाकायची. मस्त आपली झणझणीत शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी तयार आहे. मस्त भाकरीसोबत ताव मारा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. अशाच गावरान महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.